मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 10.72% जलसाठा आहे। राखीव जलसाठा वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी महानगरपालिकेचं सरकारला पत्र। पुणे शहरामध्ये आजपासून पाणी कपात, पाण्याचा वापर काटकसरीने करा, पालिकेचं आवाहन। खडकवासला धरणाच्या साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। आजपासून 1 दिवसाआड पुण्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भातलं वेळापत्रक महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जारी। भंडाऱ्यामध्ये अल निनोचं सावट, गोसेखुर्दचं पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित। गोसेखुर्दमध्ये फक्त 35% इतका जलसाठा आहे। सिंचनाचं पाणी रोखण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या समोर सिंचनाचा मोठा प्रश्न आहे। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामधलं पाणी फक्त पिण्यासाठी राखीव। जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक सूचना, अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे संकेत। बीडमध्ये पिण्यासाठी पाणी राखीव करण्याच्या सूचनेच्या नंतर परळी नगराध्यक्षांनी वाण धरणाची पाहणी केली आहे। परळीसह 15 गावांना या वाण धरणामधून पाणी पुरवठा केला जातो। बीडच्या पिंपरनई इथल्या गाव साठवण तलावामधील अवैध पाणी उपशामुळे गाव तलाव कोरडा ठाक पडलाय। या तलावामध्ये खड्डे खोदून झिरपणारं पाणी अंघोळ, कपडे धुण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे। प्रशासनाकडून संबंधितांना पाणी उपसा न करण्याच्या सूचना। धाराशिवच्या भूम परांडा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीसह डाळिंबाची बाग भुईसपाट झाली। शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। 1.5 एकरावरच्या डाळिंबाची बाग जमीनदोस्त, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मान्सून लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या। यंदाच्या खरीपामध्ये 5,90,000 हेक्टरवरती पेरणीचा प्राथमिक अंदाज आहे। मशागतीची कामं पूर्ण करून बळीराजा पेरणीसाठी सज्ज। अमरावतीमध्ये रवी राणा यांच्याकडून शेतीची पूर्व मशागत। स्वतः शेतामध्ये त्यांनी ट्रॅक्टर चालवला, तर पावसाचा लांबलेला खंड लक्षात घेता पेरणीची घाई नको, रवी राणा यांचं आवाहन। पुण्याच्या मावळमध्ये कान्हे इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भेट दिली। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। शाळेमधील अंतराळ लॅबमध्ये लहान मुलांच्या सोबत त्यांनी संवाद साधला। धाराशिवमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत। शिक्षकांनी मुलांना फुलं आणि चॉकलेट दिले आणि हा प्रवेशोत्सव साजरा झाला। तर पहिल्या दिवशी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट देखील बनवण्यात आला। नाशिकच्या नांदगावमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून औक्षण करत स्वागत। शाळा प्रवेशाच्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तकांचं वाटप। महिनाभराच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेचं प्रांगण भरलंय। नाशिकच्या कळवणमध्ये विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून मिरवणूक, लेझिमची पथकं, आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आलं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये चणकापूर आदिवासी आश्रमशाळा या ठिकाणी प्रवेशोत्सव। उईके यांच्या हस्ते शालेय साहित्याचं वाटप। पुण्यामध्ये शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग, मुलांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाली आहे। शनिवार पेठेमधील न्यायमूर्ती रानडे शाळेमध्ये मुलांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत। शाळेचा पहिला दिवस हा औक्षण गुलाबजामुन भरवत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय। अनोख्या पद्धतीनं केलेल्या या स्वागतामुळे विद्यार्थी देखील आनंदून गेले। 2 महिन्यांच्या सुट्टीनंतर खानदेशातल्या शाळा देखील आजपासून सुरू झाल्या आहेत। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं शाळांकडून स्वागत होत आहे। शाळेच्या प्रांगणामध्ये रांगोळी आणि सजावट, विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। आज शाळेचा पहिला दिवस आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्याच्या नंतर शाळेचा हा पहिला दिवस आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या खडकी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।